जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या तुटते गाठी. नमस्कार सर्व स्वामी भक्तांना. आजचा दिवस म्हणजे स्वामी पुण्यतिथी. डोळ्यात दाटे आशू, अवतार संपून गेले, पण सोडली भक्तांची आसू. आजही कणाकणात त्यांच्याच अनुभूती येते, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हेच कानी घुमते, हेच कानी घुमते. स्वामी पुण्यतिथी निमित्त आजचा हा व्हिडिओ आहे. आज तुम्हाला एकही सेवा करणं शक्य झालं नाही, तरीही आज प्रामुख्याने मी अशी एक सेवा सांगणार आहे, जी तुम्ही केल्याने तुम्हाला अनंत कोटीचे फळ आणि स्वामी पुण्यतिथीच्या सप्ताहाचं संपूर्ण फळ मिळणार आहे. तर नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, तुमचं या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करत आहे. स्वामींनी आज अवतार कार्य समाप्त केले. हा दिवस आनंद नाही, भावनेचा आहे. स्वामींनी पृथ्वीवरील कार्य पूर्ण केले. भक्तांसाठी हा विरहाचा क्षण आहे. शरीर गेले पण आत्मा अजूनही आहे, कारण स्वामी महाराजांची प्रचिती प्रत्येक भक्ताला क्षणोक्षणी येत असते आणि अजूनही आज या शक्तीचा तितकाच शक्तिशाली आणि त्यांनी धर्म आणि भक्तीचा जो मार्ग सांगितला आहे, तो लोकांना संकटातून दूर काढायला मदत करतो. आजही त्यांची शिकवण जिवंत आहे. पुण्यतिथी म्हणजे मूळतः स्मरण, कृतज्ञता आणि स्वामी कधीच आपल्याला सोडून गेले नाहीत ही भावना होती. तर आज मला हा व्हिडिओ आज या कारणाने बनवासा वाटला की मी आज स्वामी केंद्रात गेले आणि एक वेगळंच अंगावरती काटा येईल अशी आरतीचा लाभ मला मिळाला. तर आज आपण स्वामी पुण्यतिथी निमित्त मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आजही कणाकणात अस्तित्वाची अनुभूती स्वामी महाराजांची प्रत्येक स्वामी भक्ताला येत असते. घरात सकारात्मक ऊर्जा त्या दिवशी आपल्याला जाणवते. नाम घेतल्यावरती कुठेतरी मनामध्ये शांतता निर्माण होते. संकटातून अचानक कोणती तरी मदत किंवा कोणता तरी हात मिळतोय ही भावना आपल्या मनात येते. मनामधील विश्वास अचानक वाढतो. स्वामींची उपस्थिती जाणवते आणि कधीकधी स्वामींचं स्वप्नामध्ये दर्शन घडतं. हेच खरं स्वामी अनुभूतीची प्रचिती आहे किंवा हीच खरं स्वामी अनुभूतीची आपण म्हणू शकतो की प्रेरणा आहे. मनामध्ये भीती दूर होणे हाच स्वामी भक्तांचा खरा आशीर्वाद असतो. कारण हे बघा, आजकाल मन अशांत असणं हे खूप मोठी दरिद्री किंवा आपण म्हणतो की खूप मोठा आजार बनून गेलेला आहे. भक्तांसाठी धावून येणारा तो ब्रह्मांड नायक, सगळ्यांचा करता करविता स्वामी महाराज यांची आज पुण्यतिथी आणि भक्तांसाठी धावून येणारा, संकटामध्ये त्वरित मदत करणारा, मनापासून हाक मारली तर प्रतिसाद देणारा, अडचणीतून मार्ग दाखवणारा, निराशेला आशेमध्ये बदलित करणारा, रूपांतरित करणारी अशी ही शक्ती आहे. मैत्रिणींनो, आज मला तुम्हाला हे सांगावंसं वाटतं की तुम्ही कोणतीही सेवा करू नका, परंतु एक सेवा करा ज्याने अशक्य गोष्टी शक्य होतील. भक्तांना धैर्य जो प्राप्त करून देते असे स्वामी महाराज वेळेवरती योग्य निर्णय घ्यायला मदत करतात. जीवनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी स्वामी महाराज नेहमी आपल्या भक्तांना उत्स्फूर्त करत असतात. स्वामी महाराजांना वेळोवेळी आपण एकच प्रार्थना करतो की हे स्वामीनाथा, तू माझ्या कुटुंबाचं रक्षण कर आणि माझ्या पाठी माझ्या प्रत्येक सत्कार्यामध्ये उभं राहा. आजचा मला हा व्हिडिओ एकच कारणाने बनवासा वाटला की आज मी माझ्या बाळाला ताप होता आणि मी त्याला दवाखान्यात घेऊन गेले होते, परंतु येतानाच स्वामी केंद्र होतं आणि तिथे दर्शनाला जायचं होतं. हे आमचं अगोदरच ठरलेलं होतं. केंद्रामध्ये गेलो, दर्शनासाठी गेलो होतो मूळतः, पण त्यावेळेला आरतीची वेळ होऊन गेली आणि आरती सुरू झाली. मला ते केंद्र छोटं असल्यामुळे आम्ही बाहेरच्या लाईनमध्ये उभं होतो आणि स्वामी महाराजांचा फोटो किंवा चेहरा मला दिसत नव्हता, पण आरती आम्ही सर्वजण म्हणत होतो. पण एका छोट्याशा पोस्टरवरती जिथे दिंडोरी प्रणीत लिहिलेलं असतं तिथे स्वामी महाराजांचा फोटो मला दिसला आणि त्या फोटोकडे बघूनच मी आरती म्हणत होते. तर ती आरती म्हणताना माझ्या अंगावरती इतके शहारे येत होते, तुम्हाला सांगायला मला नक्की आवडेल
की खरंचच त्या नावामध्ये, त्या संपूर्ण सेवेमध्ये इतकी शक्ती आहे की मनाला भिडणारी आणि मन प्रसन्न करून टाकणारी सेवा होते. आज सेवा केली किंवा नाही केली तरी मी तुम्हाला अशी एक सेवा सांगणार आहे जी तुम्हाला मनापासून करायची आहे आणि ज्याने तुम्हाला तुमचं आयुष्य बदलल्यासारखं नक्की जाणवेल. आता आज सेवा केली नाही, परंतु तुम्हाला स्वामी केंद्रामध्ये दर्शन घेण्यासाठी जर तुमच्याकडे जवळ केंद्र असेल तर तुम्ही नक्की जा. तुम्हाला नक्की अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाला सेवा जमतेच असं नाही, पण मनापासून श्रद्धा ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं. दर्शन घेतलं तरी तितकंच पुण्य मिळतं हे मला आज जाणवलं, कारण मनामधली भावना ही स्वामी महाराज नेहमी ओळखतात. थोडा वेळ काढून तुम्ही आज केंद्रामध्ये जा. स्वामी पुण्यतिथीनिमित्त तुम्हाला नक्की तुम्हाला मन प्रसन्न झाल्यासारखं, मन शांत झाल्यासारखं आणि कुठेतरी आपली भावना स्वामी महाराजांपर्यंत पोहोचते, ही भावना तुमच्या मनामध्ये नक्की निर्माण होईल आणि दर्शनाने कसं समाधान मिळतं हे तुम्हाला आज जाणवेल. त्यामुळे माझी सर्व स्वामी भक्तांना एक कळकळीची विनंती आहे की आज तुम्हाला कोणती सेवा न करणं झालं तरी चालेल, पण जवळच्या स्वामी केंद्रामध्ये जाऊन तुम्ही दर्शन नक्की घ्या. आणि सर्वात महत्त्वाची सेवा मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे आज तुम्हाला कुठलाही जप करणं नाही झालं, कुठलंही ग्रंथ पोथी वाचणं नाही झालं तरी चालेल, परंतु आज तुम्हाला एक सोपा उपाय आणि सोपी सेवा जी आहे ती करायची आहे. तुम्हाला 108 श्री स्वामी समर्थ नामजप करायचा आहे. तोही संपूर्ण मन शांत करून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे. कुठेही करा, कधीही करा, मनामध्ये मोठ्याने, जोरात, हळूच 108 नामजप तुम्हाला आज करायचा आहे आणि हा नामजप तुम्हाला खूप प्रभावी ठरणार आहे. मी एक व्हिडिओ बनवणार आहे रात्री झोपताना जो ऐकायचा आहे तुम्हाला श्री स्वामी समर्थ नामजप पुण्यतिथीनिमित्त, तर तो व्हिडिओ मी 6 वाजता नक्की घेऊन येणार आहे. परंतु तोपर्यंत तुम्हाला तुमच्या बाजूने जर प्रयत्न करायचा असेल, तुमच्या स्वतःच्या वाणीतून जर स्वामी महाराजांचं नाव घ्यायचं असेल तर तुम्ही हा नामजप नक्की करू शकता. फक्त काय करायचं आहे की मन एकाग्र करून संपूर्ण इच्छाशक्तीने स्वामी महाराजांच्या त्या दिव्य रूपाची कल्पना तुम्हाला डोळ्यासमोर करायची आहे आणि स्वामी महाराजांचं नाव घ्यायचं आहे. सकारात्मक ऊर्जा नेहमी वाढते आणि स्वामींची कृपा मिळाल्याशिवाय राहत नाही, हेच मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये महत्त्वाचं सांगायचं आहे. तुमचं जर मन अशांत असेल, भीती वाटत असेल, चिंता वाटत असेल, आत्मविश्वास कुठेतरी डगमगला असेल, मनामध्ये नकारात्मक विचार सुरू असतील, घरामध्ये अशांती असेल, चिडचिडे होत असेल, आर्थिक अडचणींना तुम्हाला सामोरे जावं लागत असेल, आरोग्यावरती परिणाम झाला असेल किंवा जीवनामध्ये स्थिरता येत नसेल, तर तुम्ही फक्त स्वामी महाराजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी स्वामी महाराजांचं नामजप तुम्हाला करायचं आहे. आणि हा नामजप केल्यावरती तुम्हाला काय अनुभूती येते ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजच्या पुण्यतिथीला फक्त हा नामजप करा, तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आजच्या दिवशी स्वामी केंद्रामध्ये नक्की भेट द्या आणि नामजप केल्याशिवाय आजचा दिवस घालवू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहिती करता. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. धन्यवाद.